स्फोटक फलंदाज आहेत. जर का त्यांच्या चेंडू रडारमध्ये आला तर नक्कीच तो सीमा पारच होतो. चुकून त्यांना 1-2 बॉलमध्येच तुम्ही विकेट त्यांची काढली दिनेश. सपकाळ सगळं सपकाळच जाता येणार आणि हे पवार येणार सगळे. चला योगेश सर सामना चालू करा. डन. गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत ते शुभम पवार तू दिनेश सपकाळ. आणि हा चेंडू उजव्या एसटीच्या चाराचा बाहेर होता. दिनेश यांचा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसलेला चेंडू निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजी दिनेश सपकाळ यांना करतायत ते आपले शुभम पवार. एक स्फोटक फलंदाज आहे त्यांनी, एक नौका गोलंदाज आहे फडणवीसवाडी संघाकडनं शुभम पवार. आणि सुंदर फटका कव्हरच्या दिशेने चौकार. सीमापार चेंडू रस्त्यावर गेला आणि हा जर का फलंदाज लागला तर नक्कीच 50च्या वरती टार्गेट या संघाला फणसवाडी संघाला देऊ शकतो. 50च्या वरती टार्गेट देणं फार गरजेचंच असेल फणसवाडी संघाला, कारण फणसवाडी संघाकडे देखील त्या पद्धतीची फलंदाजी आहे. योगेश अतिशय चांगले गुणी फलंदाज आहेत. योगेश 96 स्ट्रायकरचा आणि धुलवाडी संघाचा हा बॅट्समन दिनेश सपकाळ सामना करेल शुभम यांचा दुसऱ्या चेंडूवरचा. आणि हा मला वाटतं बैठक मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. बॅट घ्यायची लागली नाही तर दिनेश पायचीत भेटले असते या ठिकाणी. हा बॅटला लागला. धाव संख्या 5. चला पुढचा चेंडू शुभम टू प्रकाश देखील चांगली फलंदाजी करतात. धुलवाडी संघासाठी आपलं योगदान आजपर्यंत दिलेलं आहे. ओ चांगला चेंडू आणि हा निर्धाव. पंचांवरती प्रेशर करण्याचा प्रयत्न असतो दिनेश यांचा. काहीसा हलकसा बाहेर गेला पण एक ती स्टाईल असते प्रत्येक बॅट्समनची. पुन्हा एकदा प्रकाश सज्ज आणि चांगला फटका कव्हरच्या दिशेने चौकार. 4 धावा. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 9. बरं आम्ही रेस्ट घेतो सर या. ओके. आणि या ठिकाणी आपले कॉमेंटेटर आहेत ज्यांचा आवाज आपण ऐकला आहे. सुशांत सरांचा तर ऐकतो, ज्यांचा आज या प्रथमतःच आपण सह्याद्रीमध्ये आवाज ऐकतो तो सरांचं नाव नितेश रायगड भूषण नितेश पंडित सर. अतिशय चांगलं त्यांना जाण आहे महाराष्ट्राची, कारण साताऱ्यापर्यंत त्यांना सज्जनगडापर्यंतची माहिती आहे. सज्जनगड आमच्या जवळच आहे. आणि हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू सीमा पार. 3 बाउंड्री लगातार. काय एवढं नाही ठीक आहे. खोल असू दे खोल नको त्याला ते रिमोट वगैरे नाही आहे का. हॅलो हां खाली ठेव. 1 ओव्हर आणि 13 धावा. दिनेश खेळतायत 5 वरती आणि प्रकाश खेळतायत 8 वरती. धुलवाडीच्या बिनबाद 13 धावा या ठिकाणी झालेले आहेत. अतिशय चांगलं नियोजन विन्सी 11 श्री पावणदेव स्पोर्ट क्लब कारवट, विन्सी 11 विठ्ठलवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा दोन्ही गावांनी येऊन प्रथमतःच असा चषक भरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. सह्याद्री संघटनेतील सर्व संघांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. सह्याद्रीचं देखील लाखमोलाचं या ठिकाणी योगदान आहे. या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले आहेत ते आमचे सतीश सपकाळ सर, त्याचप्रमाणे सल्लागार गणपत यादव यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सागर मिसाळ देखील या ठिकाणी आलेले आहेत. प्रेम पवार आणि चेंडू टाकलेला आहे परंतु बॅटचा संपर्क झालेला नाही आहे. या ठिकाणी दिनेश चेंडूवर प्रेम करतायत वाटतं आणि गोलंदाज आहेत ते प्रेम.
दिनेशच्या रडारमध्ये जर का चेंडू आला तर नक्कीच सीमापार होणार, परंतु चांगली गोलंदाजी मी बघतोय आता या 2-3 सत्रामध्ये केलेले आहे. तो प्रेम यांनी चांगला चेंडू दिनेश यांना जरा पण चान्स दिल्यानंतर 2 धावा या ठिकाणी मिसफिल्ड केलेले आहे. ती नाव काय त्यांचं, अक्षय. दिनेश यांना जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली तर जास्तीत जास्त धाव फलकावर लागतील याची काळजी दिनेश घेणार आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी साथ दिली फणसवाडीच्या तर दिनेश यांना रुकवू शकतात. पुन्हा एकदा दिनेश सज्ज, आकुट टप्प्याचा आणि भिरकावून दिलेला चेंडू गेला सीमा पार, षटकार. अशा पद्धतीची आकुट टप्प्याची गोलंदाजी केली तर दिनेश हा लेग साईडला चांगला तडाखेबंद फलंदाजी करणारा फलंदाज आहे. आणि नाही धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 21. आणि दिनेशला या ग्राउंडची पूर्ण कल्पना आहे. गेली 2 वर्षे या ग्राउंडवर तो खेळलेला आहे SPL आणि सानवी स्ट्रायकरला SPL जिंकून दिलेले आहे गेल्या वर्षी. यावर्षी आणि षटकार, बॅक टू बॅक षटकार, सीमा पार. बॉल चाललाय रोडवरती. 2 षटकार प्रेम यांना लगावलेले आहेत. दिनेश सारख्या फलंदाजाला तुम्ही नॉन स्ट्रायकरलाच ठेवणं फार गरजेचं होतं. मगाशी जी काही अक्षयकडनं चूक झाली त्याचा या ठिकाणी प्रेमला फटकेबाजीच्या रूपामध्ये सजा मिळत आहे. 2 षटकार खाल्ले. दिनेश जर नॉन स्ट्रायकरला असता तर प्रकाश दिनेशला स्ट्राईक देण्याच्या नादामध्ये सिंगलच धाव घेतली असती. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी या ठिकाणी कोणाचंही पारडं कोणत्याही संघाचं वर खाली होत राहतं. आज अजय आहेत का? अजय नाही आहेत का? कुठे गेला तो? अच्छा, पुन्हा एकदा प्रेम आणि दिनेश यांचा स्क्वेअर कॅट. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने चालेल. चेंडू सीमा पार. या ठिकाणी मिसफिल्ड केलेले आहे. दुष्काळात 13वा महिना. धावा खोरेने येत आहेत आणि तुम्ही पुन्हा मिसफिल्ड करतायत. धावसंख्या 31. दिनेशला कल्पना आहे कारण त्यांच्याकडे देखील बॉलिंग लाईनची समस्या असल्यामुळं दिनेश जास्तीत जास्त धावसंख्या धावफलकावरती ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि हा सूर्यकुमारच्या शैलीमध्ये मारलेला षटकार. 360 सिक्सर. धावसंख्या 37. पहिलं षटक संपलेलं, दुसरं षटक मला वाटतं ना. 2 षटकं या ठिकाणी मला वाटतं संपलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 37. चला स्पीडअप घ्या. चांगली फटकेबाजी करण्याच्या रंगात आलाय. त्या दिवशी मला त्याने फोन केला होता दिनेश यांनी की मला कामोठ्याच्या ग्राउंडवरती खेळायला मजा वाटते साहेब, एखादी 50-50 मारू शकतो मी. तर त्याच पद्धतीच्या या ठिकाणी फटकेबाजी दिनेश यांची चाललेली आहे. टोटल 3 षटकार लगावले दिनेश यांनी ना. 3 का 2? 3 षटकार 2 चौकार. 3 षटकार 2 चौकार लगावले दिनेश यांनी. दिनेश आता रंगात आलेला आहे. पाहूया त्याला कोण थांबवू शकतो. आता आलेले आहेत ते संदेश गोलंदाजी मार्कवर. फणसवाडी संदेश पवारच. तो प्रथमेश कदम असेल ना. हे का प्रेम कदम. हा बरोबर. 1-2 पुन्हा एकदा संदेश टू प्रकाश. आणि प्रकाश यांनी देखील षटकार लगावलेला आहे. कारण जेव्हा दिनेश रंगात येतो तेव्हा प्रकाश कसा गप्प बसेल. आणि 18 नंबर जर्सीचा मान ठेवावा लागेल प्रकाश यांना. कारण 18 नंबर जर्सी विराट कोहलींची आहे आणि 07 हा नंबर कोणाचाच नाही आहे. 07 कोणाचाच नाही आहे. 7 नंबर धोनीचा आहे. त्यामुळं स्वतःचा ब्रँड आहे त्याचा तो दिनेशचा 07. त्यामुळे त्यांनी कोणाचा ब्रँड घेतलेला नाही. त्याने ब्रँड बनवलेला आहे आणि हा ब्रँडेड माणूस आहे. 29 तारखेला लग्न आहे. त्या लग्नाचं निमंत्रण या ठिकाणी आपण सर्वांना देऊया.
हा गुणी फलंदाज आहे सह्याद्री मधला. ज्या पद्धतीने फलंदाजी करतो तो खडूस फलंदाजी करतो, पण माणूस म्हणून एक अतिशय उत्तम उदाहरण आहे दिनेश यांचं. पुन्हा चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावलेला आहे, फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमा पार, चौकार. आणि धावा या ठिकाणी काही थांबत नाही. धावा 47 झालेले. धुलवाडी धून धून मारते फणसवाडी संघाला. संदेश आकूट टप्प्याचे चेंडू दिले तर तुम्हाला लेग साईडला भिरकावणार प्रकाश आणि दिनेश, कारण आता तापमान तापलेलं आहे, गरम वातावरण झालेलं आहे. दिनेश यांनी गरम केलेलं आहे, प्रकाश यांनी त्या पावला पाऊल ठेवलेला आहे. पुन्हा एकदा संदेश, संदेश टू प्रकाश, आणि हा ब्लॉक हॉलचा चेंडू खणून काढलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने केवळ एकच धाव घेतलेली आहे. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 48. पुन्हा एकदा संदेश. चांगली गोलंदाजी, नौके गोलंदाज आहेत, परंतु अनुभवी फलंदाज दिनेश सारखा या ठिकाणी खतरनाक फलंदाज खेळपट्टीवर आहे. त्याला थांबवायचा असेल तर तो लेग साईडलाच गावतो, परंतु हा शॉट चौकार. फाईन लेगच्या डोक्यावरनं सीमा पार चौकार. धावसंख्या 52. दिनेश यांनी टार्गेट जे ठेवलेलं आहे की दोन, जशी फणसवाडी संघाकडे आज दर्जेदार गोलंदाजी दिसत नाहीत तशाच पद्धतीचे द्या ना वाघाचीवाडीची प्रवेश फी घ्या निलेश. धावसंख्या 52. 52. संघाचं अर्धशतक झालेलं आहे. धुलवाडीच्या ढगामधनं टाळ्या वाजल्या पाहिजेत, प्रेक्षक खुश आहेत. बबन कदम वाजवत आहेत टाळ्या. चला संदेश, संदेश टू दिनेश. दिनेश आता सुसाट सुटलेला आहे, या ठिकाणी हवा देखील सुसाट सुटलेली आहे. दिनेश काही थांबण्याचं नाव घेत नाही, आणि हा हातामध्ये त्या ठिकाणी थोडासा पुढ्यात पडलेला चेंडू, एकच धाव घेतलेली आहे या ठिकाणी दिनेश यांनी. दिनेश खेळतोय तो 11 बॉल 34, प्रकाश 6 बॉल 19. IPL टाईप या ठिकाणी धमाका चाललेला आहे. पुन्हा एकदा संदेश, संदेश टू प्रकाश. गोलंदाज तयार होत आहेत फणसवाडी संघाकडनं, कारण अजयचे या ठिकाणी कमी याच ठिकाणी जाणवते. आणि प्रकाशाने हवेमध्ये टोलवलेले आहे, पाहूया जलचित होत आहेत का. आणि नो मॅन लँड्समध्ये या ठिकाणी चेंडू विसावलेला आहे. 2 धावा घेतल्या, आणि 3री धाव या ठिकाणी दिनेश पळणार, आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर वाढत गेला की खांदे पडत जात आहेत खेळाडूंचे. तुम्ही देखील तेवढ्या धावा मारू शकता. तुम्ही आत्मविश्वास गमावला तर नक्कीच तुम्हाला ती धोकादायक आहे, कारण फलंदाजीला त्या पद्धतीने तुम्ही उतरू शकत नाही आहे. मग धावसंख्या झालेली आहे 56. किती षटकं संपली? 3 ना. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 56. दिनेशला माहिती आहे की आपल्या संघाकडे देखील गोलंदाजीची कमजोरी आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धावा धावफलकावर ठेवण्याचा दिनेश यांचा प्रयत्न असणार आहे. अतिशय ही खेळपट्टी दिनेश यांना अतिशय साई आहे, कारण काही त्यांचं हे आवडतं मैदान आहे. 2 वर्षे सलग खेळलेले आहेत. यावर्षी तर त्यांनी आपल्या संघाला सानवी स्ट्रायकरकडून SPL ही मानाची स्पर्धा सह्याद्रीतली जिंकून दिलेली आहे. गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत ते सतीश पवार. सतीश पवार खूप वर्षानं त्यांना मी मैदानात बघतोय आज. सतीश पवार यांना स्पिनर गोलंदाजी, आणि हवेमध्ये चेंडू चकवलेला आहे, आणि हे कॅच घेतलेले सचिन यांनी. सचिन हल्ला होता, हवेप्रमाणेच हल्ला होता, म्हणजे जशी हवा अशी होते तसे त्या पद्धतीने सचिननी डान्स केला होता. मला वाटलेलं सचिनकडून हा झेल ड्रॉप होऊ शकतो, परंतु चांगला झेल या ठिकाणी घेतलेला आहे. सतीश यांना पहिल्यांदा पहिली विकेट मिळाली आहे. मला वाटतं वाटोळ संघाकडनं पहिल्यांदाच खेळत आहेत सतीश सीताराम पवार. चला तुरंत सामना चालू करायचा आहे. दिनेश, नो टाइम पास प्लीज.
शंकर सपकाळ आलेले आहेत. धुईलवाडी संघाचे शंकर सपकाळ प्रकाश यांची जागा घेण्यासाठी चांगला चेंडू या ठिकाणी वळवत आहेत. आणि हा स्लिपच्या मधनं गेलेला चेंडू सीमा पार झालेला आहे. धावसंख्या कशाही येत आहेत परंतु धावसंख्या वाढत आहेत. शंकर सपकाळ चौथं षटक चालू आहे. 60 धावा झालेल्या धाव फलकावरती. अजून काही धावा जमवण्याचा या ठिकाणी उद्देश असणार आहे शंकर आणि दिनेश यांचा. परंतु दिनेशला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं फार गरजेचं पडेल 2-3 चेंडूंसाठी. आणि हा एक आणि ह्या काहीसा पडलेला आहे, टक्कर झालेली आहे. दिनेश सारखा खेळाडू कुठल्याही प्लेअरच्या अंगावर आदळला नाही पाहिजे. वाईट +1 धावसंख्यामध्ये भर. धावसंख्या 62. ओके, लेट्स स्टार्ट. पुढचा चेंडू सतीश यांचा. आता बघूया दिनेश काय करतायत आपल्या संघासाठी. चांगली फटकेबाजी करतात. चौफेर फटकेबाजी करण्यासाठी माहीर आहे दिनेश. आपल्या संघासाठी कायमच चांगले योगदान दिलेले आहे आजपर्यंत. स्पोर्ट्समन स्पिरिट आहे दिनेशकडे. रक्तगत्या उन्हामध्ये आपले या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेले. नक्कीच पुढच्या वर्षी लवकर घेण्याचा प्रयत्न असेल आयोजकांचा. पुन्हा एकदा सतीश टू दिनेश. आणि हा लेग साईडला टोलवलेला आहे. पायाव तुम्ही देऊ शकत नाही दिनेश यांना. पायावला दिनेशला दिला तर तो सीमा पारच धाडणार चेंडू. धावसंख्या झालेली आहे 66. दिनेश खेळतायत 38 वरती. 12 बॉल 38. चेंडू द्या, चेंडू द्या, चेंडू द्या. जुना चेंडू कोणाकडे? दे ना जुना. संपले. अरे आणायला तर जावा ना यार, जुने चेंडू लागणार ना. सगळे चेंडू कोण घेऊन जातोय की काय इथून? चल चल दे दुसरा आता. अरे चेंडू कुठे आहेत? हे मन्या, हे चेंडू कुठे आहेत? दे ना. दिनेश खेळतात 12 बॉल 38 धावा. या ठिकाणी 50 मारण्याचा या ठिकाणी दिनेश यांचा प्रयत्न असू शकतो. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 षटकार किंवा 2 षटकार मध्ये देखील होईल किंवा 1 षटकार 1 चौकार आणि 2 दुहेरी. पुन्हा एकदा सज्ज दिनेश. दिनेश यांना पायाव दिला तर नक्कीच भिरकवणार लेग साईडला. आणि हा चांगला चेंडू, तेवढं सुंदर चपळाईने क्षेत्ररक्षण या ठिकाणी. अशा पद्धतीची फिल्डिंग असणं फार गरजेचं आहे, कारण एक सुंदर चौका या ठिकाणी नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा अडवल्या आहेत. कारण दिनेश यांनी जो काय प्रहार केला होता, चेंडू त्यांच्या जरा पण इकडे तिकडे झाला, चेंडू सीमा पार गेला असता. सूर्यकुमार चेंडू घालवलेला आहे. पुन्हा एकदा एक चेंडू द्या आतमध्ये. धावसंख्यामध्ये भर. आता 6 आहे. 72 धावा दिनेश खेळतोय 44 वर. 1 षटकार जर दिनेशने मारला तर 50 होऊ शकतात. एकच चेंडू आहे, शेवटचा चेंडू. पाहूया काय करतायत करामत. परंतु दिनेश मारू शकतो 50. पहिली 50 त्यांच्या नावावरती या ठिकाणी रॉबिन चषक मध्ये लागणार आहे. आणि हवेमध्ये खेळलेलं आहे आणि या ठिकाणी बाद होताना आणि हे झेल सोडलेलं आहे. काय खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी दिसून येते धुलवाडी संघाचं. या ठिकाणी बॉस चंद्रकांत बॉस यांचं आगमन झालेलं आहे.
शिवाई फार्म प्रोप्रायटर चंद्रकांत बॉस, फ्रेंड्स कोऑपरेटिव्ह सेक्रेटरी. या ठिकाणी धावसंख्या 74 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवले, 75 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे दुईलवाडी संघानं. कारण दिनेश यांनी आपली कमजोरी ओळखलेली आहे, त्या पद्धतीनंच फलंदाजीसाठी उतारला होता. 48 धावा नोटावर राहिलेला आहे आणि तुम्हाला आवडलं असेल त्याची खेळी तर टाळ्याच्या गजरात स्वागत करा. दिनेश यांच्यासाठी सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या आहे. 46 धावा. हां, नाबाद 46. प्लीज सर या. यानंतर होणारा सामना कारवट विरुद्ध जायचेवाडी. कर्णधार टॉससाठी यायचा आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद राजेशजी. कारवट व जाईची वाडी आपल्याला फायनल कॉल असेल, टॉससाठी यायचं आहे. आजच्या पहिल्या दिवसातील 8वा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कारवट विपक्ष जाईची वाडी. 8वी मॅच आपल्या भेटीसाठी येईल, परंतु त्याच्या अगोदर ज्या मॅचचा निर्णय आपल्यापर्यंत येईल, दुईलवाडी विपक्ष फणसवाडी. फणसवाडी आता फलंदाजीसाठी येईल, कारण 73 धावांचं एक भलं मोठं टार्गेट, 74 धावसंख्येचं टार्गेट उभं केलं आहे. 75 माफ करा, 75 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं आहे आणि जे निश्चितच पूर्ण करताना दिसेल का फणसवाडी. आणि दुईलवाडी खरं तर ज्या वाडीनं 24 चेंडूंमध्ये 74 धावा सेट केल्या, आनंदाचा हा क्षण आपण पाहतोय. त्या वॉर्मअपमधून खरं तर मैदानाकडे आगेकूच करतायत क्वालिफाईड ऑफिशियल्स. पंच आमचे सामन्याला सुरुवात करतील आणि पंचांना विनंती असेल त्यांना टाईम अलर्ट करा, वारंवार अगदी त्यांना तशा सूचना द्या, म्हणजे सामना लवकर संपेल. किंबहुना 2 किंवा 3 या निश्चितच मॅचेस या आपल्याला अगदी या ठिकाणी निश्चित पाहायला. चला, फणसवाडी सलामीची जोडी मैदानात येतोय. फणसवाडीची सलामीची जोडी मैदानात उतरताना दिसतोय. अक्षय आणि योगेश, एक सीधे साधे अक्षय तर एक योगेश. पाहायचं आहे सीधा साधा अक्षय सरळ सरळ फटके घेतोय की आडे तेडे वाकडे तिकडे फटके घेतोय. टार्गेट सेट केले 75 धावांचा भला मोठा पल्ला पार करावा लागेल. 24 म्हणजे प्रत्येक चेंडूवर कमीत कमी 3च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये 3 ते 4 फटके मोठे आले तरच विजय संपादित करता येईल, अन्यथा परत एकदा पराभव पत्करावा लागेल. क्रिकेटमध्ये जर तरला थारा दिला जात नाही. एका षटकामध्ये 38 धावसंख्या उभ्या राहताना आम्ही MLA ट्रॉफी 2018मध्ये आमच्या उरणच्या विभागात खरं तर साईच्या मैदानावरती बघितल्या आणि 2 षटकांमध्ये 6 धावा डिफेंड करताना सुद्धा पनवेलच्या मैदानावरती बघितल्या. इथेही तशा प्रकारचा खरं तर एक खेळ पाहायला मिळेल का, कारण एक महत्त्वपूर्ण लढत आहे. दुईलवाडी विपक्ष फणसवाडी. लगेचच मैदान सजवायचं आहे दिनेश, आणि मला वाटतंय गोलंदाजी मार्कवर येईल विकी सकपाल. फलंदाज अक्षय आणि त्याचबरोबर योगेश नॉन स्ट्राईक एंडकडे योगेश, तर स्ट्राईक एंडकडे
स्ट्राईक एंडकडे योगेश, तर नॉन स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय. योगेश पवार खरं तर महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमधील योगेश पवार हे एक फार मोठं नाव आहे या रायगडमधील. इथं मात्र हा फणसवाडीचा योगेश पवार. टॉस झाला का? टॉससाठी या चला. टॉससाठी कारवट विपक्ष जाईची वाडी. फायनल कॉल. अवांतर पहिला चेंडू स्क्वेअर मारा. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. अर्थात 1 धावसंख्या फणसवाडीला मिळाल्यानंतर आत्ता मात्र टार्गेट राहिलं 74चं. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असणार, त्यामुळे कंपल्सरी आपल्याला त्या धावसंख्या उभ्या कराव्या लागतील. परत एकदा आयोजकांना रिक्वेस्ट असेल, कारवट आणि जाईची वाडी अतिशय सुरेख शॉर्ट फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेग क्लिअर केलाय. आल्या आल्या फटका पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय बॅटमधून एक खणखणीत चौकार. एक चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या धावपटलावरती. जाईची वाडी कर्णधार कॅप्टन प्लीज वेलकम टू टॉस बॉक्स. स्वागत असेल आपलं टॉस बॉक्सकडे, कारण मला वाटतोय कारवट संघाचा कर्णधार आलेला आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आला विकी. पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करतोय विकी. विकी टू योगेश. अतिशय सुरेख कडा प्रहार. आल्या आल्या फटका फाटवलाय सीमारेषेच्या अगदी 6 धावांसाठी आलेला खणखणीत षटकार. पंच्याहत्तर धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 2 चेंडूंमध्ये 11 धावा उभ्या गेल्यात. खरं तर टार्गेट सेट करण्याचा हा पहिला प्रयत्न आपल्याला योगेशचा पाहायला मिळतोय त्याच्या फलंदाजीतून. योगेशची बॅट बोलू लागली ना तर 75 धावा काही कमी नाहीत फणसवाडीला, असं आमचे 12th मॅन सांगतायत. अतिशय सुरेख परत एकदा फुलटॉस चेंडू त्याच पद्धतीनं अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. खरं तर रॉक फिल्डिंग म्हणावी लागेल या फिल्डरची, क्षेत्ररक्षकाची. सुनील 1 धावसंख्येचा 12 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात. आता मात्र सीधे साधे अक्षय. विशिष्ट उंची दिली. परफ्यूम डिलिव्हरी. एखाद्या अत्तर विक्रेत्यानं यावं, अत्तरचा सुगंध नाकाला द्यावा, तसा मात्र चेंडू नाकाला सुगंध देऊन थेट गेला अष्टरक्षकाच्या हातात. विकी ऑन ट्रॅक. गोलंदाजी मार्कवरती सज्ज, तर फलंदाजी मार्कवरती अक्षय. अतिशय सुरेख फटका फसलाय. काय होणार? पकडली जाईल का? मिस कॉलिंग. खरं तर हा गोलंदाजाचा होता, विक्कीचा झेल नव्हता. समोर एक क्षेत्ररक्षक. पॉवर प्लेचं षटक सुरू असताना तुमचे क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. गोलंदाजानं प्रयत्न करणंच गरजेचं नव्हतं. समोर आलेला फलंदाज करताच क्षेत्ररक्षक थांबला गेला आणि इथं मात्र मिसअंडरस्टँडिंग, समजूतपणा झाला ना तिघांमध्ये, समन्वय साधला नाही, परिणामी झेलभूमीला दान. अतिशय सुरेख अप्रतिम विकी. 6 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 13. एक षटकार एक चौकाराचा समावेश असताना धावसंख्या धावपटलावरती आहे ते 13. योगेश 11, अक्षय 1 आणि अवांतर 1. 6 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती आहे त्या 13. अजूनही 62 धावांची आवश्यकता 18 चेंडूंमध्ये. दिल्ली बहुत दूर आहे असं म्हटलं गेलं तर काही वावगं ठरलं जाणार नाही, कारण मोठे फटके तेवढेच अपेक्षित आहेत. पल्ला पार करायचा असेल तर वंदे भारतमध्ये प्रवेश करावा लागेल फणसवाडीला. प्रकाश ऑन ट्रॅक. गोलंदाजी मार्कवरती येतोय. फायनल कॉल 14वेला झालेला आहे. नाव आहे जाईची वाडी. जाईची वाडी कर्णधार तुम्ही जर असाल तर चला लगेच या, अन्यथा आयोजक टॉस हे कारवट या संघाला देतील. अतिशय सुरेख लॉंग ऑन कडे चेंडूला ट्रॅव्हल केलं. चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ अडवला जातोय. एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय. धावसंख्या 1 न वधारली, 1 न वाढली. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 14च्या घरात.
14 धावसंख्या. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय, फेकतोय, तोपर्यंत धावा झाल्या पूर्ण 2. धावसंख्या धावपटलावर 1 धावसंख्या धावपटलावरती 15. 15 लॉस ऑफ विदाउट विकेट. कारवट अ विपक्ष जायची वाडी. 15 धावसंख्या धावपटलावरती. या षटकातील पुढचा चेंडू. हो, आखूट टप्प्याचा चेंडू. हा बॉलिंग पद्धतीचा चेंडू होता. सेट हिट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करणार, परंतु चेंडूच गेला सीमारेषा छेदून. 4 धावांसाठी आलेला कणकणीत चौकार. 19 धावसंख्या दिसत आहेत स्कोर बोर्डवरती. आमचे स्कोरर या ठिकाणी संजय, आमच्या समालोचकांच्या पाठीचा कणा, बॅकबोन. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. आणि मला वाटतोय जाईची वाडी टॉस जिंकतोय. कारवट अ टॉस जिंकतोय आणि अगदी फील्ड फर्स्ट या वेळेला फील्ड सिलेक्ट केलेली आहे. त्यांना क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. प्रतिस्पर्धी टीमला फलंदाजीसाठी 5 रन केलंय पुढच्या मॅचसाठी. तर 3 धावसंख्या धावपटलावरती वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती आत्ता 22च्या घरात 22. फणसवाडी संघाची जमेची बाजू काय असेल तर त्यांचा अजून एकही विकेट फॉलोअप नाही, पण आत्ता मात्र चेंडू कमी होऊ लागलेत. ज्या आलेखानं खेळी करायला हवी होती तशा प्रकारची करायला खरं तर अगदी दिसत नाही करताना फणसवाडी. बॅटला ब्रश होऊन जाणारा चेंडू या वेळेला आतून चावला. इथं मात्र परतावं लागेल. ज्या योगेशच्या बॅटला सुर्ग बसला होता, चौकार षटकार पाहायला मिळाला. तो योगेश होतोय बॅक टू पॅव्हेलियन. पहिला खरं तर मारवंड हा संघ पहिला सामना जिंकला. सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालेले संघ आहेत. गानबी, त्याच्यानंतर गेरादातीगड, त्याच्यानंतर वन कुसवडे, त्याच्यानंतर पळसारी, आता विठ्ठलवाडी ब. आत्ता सुरू असणारी मॅच फणसवाडी आणि धुईलवाडी. सतीश ऑन ट्रॅक फलंदाजी मार्कवरती सज्ज. इन ॲट नंबर 3 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. इथे काय होणार पाहायला मिळेल. अतिशय सुंदर. इथं मात्र परतावा लागेल. सतीश आला लगेचच जातोय बॅक टू पॅव्हेलियन. जिथं एक विकेट लगेचच दुसरा विकेट फॉलो होतोय सतीशच्या स्वरूपामध्ये. सतीश बॅक टू पॅव्हेलियन. आता चेंडू शिल्लक असणार आहेत. षटक संपला गेला. 12 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 22. 3 दुऱ्या, 12 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. हे निर्णायक विजयासाठी असणार आहे. 12ला 53 काढायच्या म्हटल्या तर या वेळेला आक्रमक पवित्रा अवलंबावा लागेल. मोठे फटके. एरॅट नंबर 3 3ऱ्या क्रमांकावरती आलेला सतीश 0 धावसंख्येवरती बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी सतीश नंतर क्रिकेटमधील एक फार मोठं नाव सचिन, द गॉड ऑफ क्रिकेट, क्रिकेट जगताचा ईश्वर, भारतरत्न. इथं फणसवाडीकडून येतोय 4थ्या क्रमांकावरती पहिल्या फळीतील टॉप ऑर्डरला खेळणारा सचिन. प्रवीण पहिला चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू, आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न सफल ठरला. चोख जबाबदारी होती ती निभावली यष्टीरक्षकानं, विकेट किपरनं. आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता. प्रवीण आणि हा बॅटमधून आलेला एक खणखणीत सचिनच्या बॅटमधील एक स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या अगदी मध्ये चौकार. 4 धावसंख्या वधारल्या. धावसंख्या धावपटलावरती 26, लॉस ऑफ 2 विकेट 26.
आता चेंडू मात्र झाले 2, म्हणजे उर्वरित 10 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका. ओनली फॉर्मॅलिटीज, फक्त औपचारिकता सामन्यात. हो, अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न या वेळेला पाहू शकाल. धावसंख्या जास्त असल्या कारणानं जोखमीची डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांचा असेल. एक धावसंख्या झाली. धावसंख्या धावपटलावरती 27, चेंडू शिल्लक 9, विजयासाठी 48. संत गतीनं सुरू झालेला खेळ पाहता पाहता खरं तर 8व्या मॅचपर्यंत येतोय. अतिशय सुरेख, अप्रतिम. या वेळेला चेंडू 1 बाउन्स डायरेक्ट बॅनरला हिट होतोय. चेंडू जातोय सीमारेषा छेदून 4 धावांसाठी आलेला एक फॅन्टॅस्टिक झिक्रिक ब्रँडेड चौकार. धावसंख्या 4 वाढल्या. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 31च्या घरात. 27 + 4 = 31. अतिशय सुरेख. परत एकदा त्याच पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न, मनातून हारण्याचा प्रयत्न दाखवतोय अक्षय, जो सलामीसाठी आला. अजूनही संपूर्ण मतदारसंघाची त्याच्या खांद्यावरती आहे. बॅक टू बॅक मोठे फटके येतील का? पाठोपाठ लागोपाठ मोठे फटके येतील का? खरं तर सामन्याचं चित्र बदलवणार का आणि विजयाच्या सीमारेषेपर्यंत घेऊन जाईल का? एवढी खरं तर महत्वाकांक्षा या अक्षयवरती आणि सचिनवरती आहे. फाईन लेग क्षेत्र क्लिअर केलंय. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या आरपार. आलेला झिक्रिक ब्रँडेड चौकार. 36 धावसंख्या धावपटलावरती आहे. 36. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद झाले. एक योगेश गेला, त्याच्या पाठोपाठ सतीश गेला. धावसंख्या धावपटलावरती 36. आता मात्र 39 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे. षटक संपलं गेलं आणि 6 चेंडू 39 धावा. प्रत्येक चेंडूवर षटकार झालेला आहे. हाच टार्गेट खरं तर अगदी 6 चेंडूंमध्ये 37 कारण एखादा नो किंवा अवांतर असेल तर टार्गेट पूर्ण होऊ शकेल, परंतु तेवढी धमक ताकद फलंदाजाच्या अगदी त्या फलंदाजीच्या कुशलतेत असणं गरजेचं आहे. येईल गोलंदाजीसाठी शेवटचं षटक घेऊन दिनेश सपकाले. अतिशय सुरेख आखूट टप्प्याचा चेंडू होता. डीप मिड विकेट. क्षेत्र क्लिअर आहे. एक धावसंख्या पळून काढली. 5 चेंडू 38 धावा. 38 धावा 5 चेंडू. 38-5. 7 क्रमांकाची जर्सी म्हणजेच फॅन असावा महेंद्रसिंग धोनीचा. 5 चेंडू 38 धावांचा पाठलाग करायचा आहे पडसवाडी संघाला. विजयाचा पल्ला पार करायचा असेल तर असे छोटे 1-2 एकेरी दुहेरी नाही, मोठे पटके घ्यावे लागतील. एक धावसंख्या पूर्ण झाली आणि धावसंख्या 1 न वाढली गेली. धावसंख्या धावपटलावरती 38च्या घरात. 37 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. हो, अप्रतिम डिलिव्हरी. अक्षयला मात्र साधा सरळ फटका. या ठिकाणी चेंडू मात्र ओरपीच होता. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. इथं मात्र डॉट चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची सांगता झाली. अतिशय सुरेख कडा प्रहार दिला या वेळेला फेकून चेंडूला. बॅकस्क्रीन वरती आलेला हा एक ब्रँडेड दर्जेदार गगनचुंबी षटकार. अतिशय सुरेख बॅक टू बॅक आपल्या बॅटमधून दाखवतोय खणखणीत षटकार. परत एकदा एक आकाशाला गवसणी घालणारा षटकार. 2 षटकारांशी धावसंख्या वधारल्या. धावसंख्या पूर्ण होताना दिसत आहेत त्या 50. 2 बाद 50. 50 कंप्लीट. या षटकातील शेवटचा चेंडू तेवढ्याच चितापीनं मारला गेला आणि परत एकदा खरं तर या मॅचची सांगता होतोय विजयी संघ दुईलवाडी. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आणि फणसवाडी दिनेश. चला मॅन ऑफ द मॅच साठी चला यायचं आहे ते टॉस बॉक्सकडे.
15 चेंडू 46 धावा म्हणजे फक्त 4 धावा असत्या तर अर्धशतकी खेळी करणारा खेळाडू आजच्या रॉबिन ट्रॉफीमध्ये पहिला पाहायला मिळाला असता.